सर्वांना नमस्कार. जबरदस्तीचे लग्न भाग 7. एम-सी-आर कोड आणि गोपनीय योजना डेटाच्या गराड्यात. शौर्य पुढील मीटिंगसाठी स्टडी रूममधून बाहेर पडला. पण जाताना मात्र त्याने ईशाला स्पष्टपणे वॉर्निंग दिली होती. हा लॅपटॉप फक्त डेटा ॲनालिसिससाठी आहे. कोणताही गोपनीय डेटा डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्या टीमचं लक्ष तुझ्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर आहे. शौर्य बाहेर जाताच ईशाने लगेच आपला एम-सी-आर माय काउंटर रिव्हेंज प्लॅन कार्यान्वित केला. तिला एम-सी-आर आणि मिरर ॲड्रेस हे कोड डिकोड करायचे होते. तिने शौर्यने दिलेल्या लॅपटॉपवरील डेटा ॲक्सेस केला. तिला खात्री होती की शौर्यने तिला कामासाठी जो डेटा दिला होता त्यामध्ये काहीतरी महत्त्वाचे क्लूज लपलेले असतीलच. ईशाने वर्धन ग्रुपच्या अंतर्गत डेटाबेसमध्ये मिरर ॲड्रेस आणि एम-सी-आर हे शब्द शोधण्याचा प्रयत्न केला. मिरर ॲड्रेसचा अर्थ कॉर्पोरेट जगात सामान्यतः बॅकअप सर्व्हर लोकेशन किंवा द्वितीयक डेटा सेंटर असा असतो. याचा अर्थ पी नावाच्या व्यक्तीचा डेटा एका गोपनीय ठिकाणी ट्रान्सफर केला जात होता. ईशाला एम-सी-आर बद्दल कोणतेही थेट उल्लेख आढळले नाहीत, पण तिने शोधण्याचे क्षेत्र बदलले. एम-सी-आर कोड शौर्यच्या गोपनीय मीटिंगमध्ये वापरला गेला होता. तिच्या लक्षात आलं, शौर्य प्रोजेक्ट फिनिक्स म्हणजेच पी या व्यक्तीला वाचवण्याचा किंवा कंट्रोल करण्यासाठी पैसे ट्रान्सफर करत होता. ईशाने सीट्समध्ये पी प्रोजेक्ट फिनिक्स या नावाने पाय आउट केलेल्या ट्रान्झॅक्शनची लिस्ट शोधली. तिने एक बेनिफिशियरी लाभार्थी अकाउंट दिसले. तिला लाभार्थी अकाउंट दिसले. लाभार्थ्याचे नाव होते महेश चंद्र राव. का स्तब्ध झाली. एम-सी-आर म्हणजे महेश चंद्र राव कोण होता? ईशाला काही आठवत नव्हते, पण राव हे नाव तिच्या वडिलांच्या आडनावाशी जुळणारे नक्कीच होते. तिने त्वरित त्या व्यक्तीच्या बँक ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री पाहिली. महेश चंद्र राव यांना शौर्यकडून नियमितपणे इमर्जन्सी फंडच्या नावाखाली एक मोठी रक्कम ट्रान्सफर होत होती. मागील ट्रान्झॅक्शनची तारीख तिच्या वडिलांना धमकी दिल्यापासूनच होती. ईशाला कळून चुकले होते. शौर्य तिच्या वडिलांना नाही, तर त्याच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला किंवा नातेवाईकाला ब्लॅकमेल करत होता आणि त्याचे पैसे प्रोजेक्ट फिनिक्सच्या अंतर्गत ट्रान्सफर करत होता. जर महेश चंद्रराव हा तिच्या वडिलांचा नातेवाईक असेल, तर शौर्यने तिच्या वडिलांवर दबाव आणण्यासाठी त्याला टार्गेट केले होते. वडिलांना वाचवण्याची योजना. ईशाने लगेच महेश चंद्रराव यांचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. मिरर ॲड्रेस हे त्यांचे गोपनीय ठिकाण असावे. सप्लाय चेन डेटा ॲनालिसिस करत असताना ईशाला एक गोपनीय सर्व्हर ॲड्रेस मिळाला, जो सामान्यतः वर्धन ग्रुपच्या इंटरनल बिझनेस युनिटसाठी वापरला जात होता. ईशाने त्या ॲड्रेसवर क्लिक केले आणि तिला एक गोपनीय प्रोजेक्टचा डेटा ॲक्सेस मिळाला. हे डेटा सेंटर पी प्रोजेक्ट फिनिक्सशी संबंधित होते. यामध्ये महेश चंद्र राव यांचे पूर्ण प्रोफाईल होते. नाते: प्रकाश राव ईशाचे वडील यांचे लहान भाऊ, म्हणजे ईशाचे काका. परिस्थिती: आर्थिकदृष्ट्या अडचणीत. जुगाराच्या व्यसनामुळे त्यांनी प्रकाश राव यांचे नाव वापरून बँकेत मोठा घोटाळा केला होता. शौर्याचा उपयोग: शौर्याने हा घोटाळा उघडकीस न आणण्याचे वचन महेशला दिले होते आणि बदल्यात त्याला गुलाम म्हणून वापरले जात होतं. शौर्यने महेशला पैसे देऊन प्रकाश राव यांना धमकावण्यासाठी त्यांचा लिव्हरेज म्हणून उपयोग केला जात होता. ईशाच्या डोक्यावर वीज कोसळली. शौर्यने किती खोलवर जाऊन तिच्या कुटुंबाला आपल्या जाळ्यात ओढले होते. तिचे वडील नाही, तर तिचे काका दोषी होते, पण शौर्यने त्याचा उपयोग ईशाला ब्लॅकमेल करण्यासाठी केला होता.
शौर्याची अनपेक्षित एंट्री. ईशा अजूनही गोपनीय डेटाबेसमध्ये खोलवर माहिती काढण्यातच व्यस्त होती. तेवढ्यात स्टडी रूमचा दरवाजा उघडला. शौर्य परत आला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर स्मित होते. काय शोधतेस मिसेस वर्धन? त्याचा आवाज थंड होता. तू माझ्या नियमांचे उल्लंघन करत आहेस असं मला वाटतंय. ईशाला कळून चुकले. शौर्याच्या सर्व्हिलन्स टीमने तिला गोपनीय सर्व्हर ॲड्रेस ॲक्सेस करताना पाहिले होते. मी 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 फक्त MCR या नावाने सप्लाय चेन डेटाबेसमध्ये काही एरर्स शोधत होते. तो नंबर वारंवार बॅड क्रेडिटमध्ये येत होता म्हणून ईशाने थातुरमातुर कारण देण्याचा प्रयत्न केला. शौर्य तिच्या समोर उभा राहिला. त्याने तिच्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहिले. स्क्रीनवर अजूनही महेश चंद्र राव फ्रॉड डाटा असे उघडलेले होते. तू खोटं बोलतेस ईशा. शौर्यने लॅपटॉप बंद करून तो एका हाताने उचलला. शौर्य तुम्ही खोटं बोलण्यात माहीर आहात. मी तुला प्रोजेक्ट फिनिक्सचा डेटा ॲक्सेस करू नकोस म्हणून स्पष्टपणे सांगितलं होतं. शौर्याचा क्रोधाचा पारा चढला. आता तू माझ्या विरुद्ध काउंटर रेंज घेण्याचा प्रयत्न करत आहेस. मला तुला शिक्षा करावीच लागेल ईशा. पहिली शिक्षा. शिक्षेची वेळ आणि माध्यमाचा दबाव. लॅपटॉप जप्त आणि शिक्षा. शौर्याचा चेहरा क्रोधाने लाल झाला होता. त्याने लॅपटॉप उचलून वेगाने स्टडी रूमच्या बाहेर फेकल्यासारखा केला. मानसी, हिचा लॅपटॉप आणि सर्व कागदपत्रे ताब्यात घ्या आणि आत्ताच्या आता या रूममधून सर्व्हिलन्स प्रोटोकॉल ॲक्टिव्ह करा. माझ्या परवानगीशिवाय या रूममध्ये कोणताही डेटा ॲक्सेस होणार नाही. मानसीचा आवाज इंटरकॉमवरून आला. यस सर. शौर्य ईशाच्या समोर आला. तू माझ्या नियमांचे उल्लंघन केलेस. ईशा, तुला काय वाटले तू इतकी सहजपणे माझ्या गोपनीय डेटाबेसमध्ये घुसशील आणि मी तुला पाहणार नाही? तू माझ्यावर विश्वास ठेवण्याचे नाटक करत होतीस आणि माझ्याच पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करत होतीस. मी फक्त सत्य शोधत होते. ईशाने धैर्याने त्याच्या डोळ्यात पाहिले. माझे वडील निर्दोष आहेत हे मला सिद्ध करायचं होतं. तुम्ही एका निर्दोष माणसाला ब्लॅकमेल करत आहात. निर्दोष? तुझ्या वडिलांनीच त्यांच्या भावाला महेशचंद्र रावला माझ्या कंपनीच्या नावावर कर्ज मिळवून दिलं होतं आणि मग त्यांनी जुगार खेळून ते पैसे बुडवले. मी फक्त त्यांची चूक जगासमोर आणली. हीच माझ्या वडिलांना दिलेली वॉर्निंग आहे. माझ्यावर खोटे आरोप लावण्याचे परिणाम आता तुला याची शिक्षा मिळेलच. शौर्यने स्टडी टेबलवर पडलेल्या एका फाईलीकडे बोट करत दाखवले. आजपासून तुझी शिक्षा सुरू. आज संध्याकाळपर्यंत तू एक प्रेस रिलीज तयार करशील ज्यात तू हे मान्य करशील की तू माझ्यावर जे रेपचे आरोप लावले होतेस ते पूर्णपणे खोटे आणि मानसिक अस्थिरतेतून आले होते आणि आता तू औषधोपचार घेत आहेस हे तुला स्वतःच्या हाताने लिहून मीडियाला द्यावे लागते. ईशाला धक्काच बसला. काय? मी माझ्यावर मानसिक अस्थिरताचा शिक्का मारू? आणि मी हे करणार नाही. नाही, शक्यच नाही. जर तू हे नाही केलंस तर उद्या सकाळी तुझ्या काकांना महेशचंद्रराव काकांना पोलीस अटक केली असेल आणि तुझे वडीलही त्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा पुरावा मी त्यांना देईनच. ते तुरुंगात जातील. जीवर तुझी आहे ईशाच. माध्यमाचा दबाव आणि ईशाची कोंडी. ईशा पूर्णपणे हादरून गेली. शौर्याने तिला असे दुहेरी सापळा लावला होता जिथून सुटका होणे अशक्य होते. नाईलाजाने ईशाला तो प्रेस रिलीज लिहावा लागला. तिने प्रत्येक शब्द अक्षरशः रडत लिहिले. सायंकाळी 5 वाजता शौर्याने मानसीला बोलवले आणि तो प्रेस रिलीज माध्यमांसमोर वाचून दाखवण्यास सांगितले.
काही वेळातच टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज फ्लॅश झाली. वर्धन ग्रुपचे CEO शौर्य वर्धन यांच्या पत्नीची कबुली. मी शौर्य सरांवर केलेले आरोप चुकीचे होते. मानसिक अस्थिरतेमुळे गैरसमज झाले. सौ. ईशा वर्धन यांची पत्नी सौ. ईशा वर्धन यांनी पती शौर्य वर्धन यांच्याबद्दल केलेल्या सर्व आरोपांची कबुली दिली. वर्धन ग्रुपकडून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू के पाहून ईशाला स्वतःचाच तिरस्कार वाटला. शौर्यने तिचे स्वातंत्र्यच नाही तर तिची सत्य सांगण्याची क्षमताही हिरावून घेतली होती. रात्री शौर्य बेडरूममध्ये आला. त्याने शांतपणे आपल्या कपड्यांची अदलाबदल केली. आज इतका दिवस तुझ्यासाठी कठीण होता ईशा, तो शांतपणे म्हणाला. पण आता जग तुला मानसिक रुग्ण म्हणून बघेल आणि मी तुझा संरक्षक आहे. कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि कोणीही तुला मदत करणार नाही. तुझा MCR प्लॅन पूर्णपणे संपला आहे. ईशा बेडवरून उठून बसली. तुम्ही माझ्यावर खोटे आरोप लावलेत. मी तुम्हाला माझ्या आयुष्यात कधीच माफ करणार नाही. शौर्य, ती रागाने म्हणाली. माफी? मला माफी नकोय ईशा. मला फक्त सत्ता हवी आहे. आणि तुझ्यावर पूर्ण सत्ता आता माझीच आहे. शौर्यचा नवीन प्रस्ताव. शौर्य तिच्याजवळ आला आणि बेडच्या